जर तुम्ही रोजच्या आहारात तुपाचा समावेश करत असाल तर सावधान, तुम्ही तूप नाही विष खात आहात असं म्हणावं लागतंय. कारण नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता सर्वसामान्य जनतेने नेमकं कोणावर भरोसा करायचा असा प्रश्न उपस्थित होतोय. कंपन्यांचे लेबल लावून बनावट क्वालिटीचे तूप विकण्याचा प्रकार उघडीस आलाय. या बातमीमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नवापूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. तर नेमका काय होता हा बनावट तूप विक्रीचा प्रकार, कशा पद्धतीने बनवले जायचे हे भेसळयुक्त तूप, पोलिसांनी कशा प्रकारे या बनावट तूप कारखान्यांचा पराक्रम उघडीस आणला, पुढे नेमकी काय कारवाई झाली, चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. त्याचप्रमाणे या प्रकरणाच्या अगदी खोलवर शिरून सखोल तपास करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये तुपाला एक विशेष स्थान आहे. आयुर्वेदानुसार तुपाला आहारातील सोनं मानलं जातं. आपल्या पूर्वजांमध्ये देखील खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी अशी म्हण प्रचलित होती. आधुनिक तज्ज्ञ डॉक्टर देखील आजकाल तुपाच्या महत्त्वाला अधोरेखित करताना दिसतात. पण अशातच आरोग्यासाठी सोनं मानले जाणारे तूप विष बनलं तर ऐकून धक्का बसला ना. असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर MIDC मध्ये. तर मित्रांनो, हा प्रकार नवापूर MIDC येथे गेल्या अनेक काळापासून सुरू होता असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास काही पोलीस अधिकाऱ्यांना लागला. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे नवापूर पोलिसांनी या कारखान्यावर अचानक छापा टाकला. ही माहिती पोलिसांना गुप्तपणे कळवण्यात आली होती असे सूत्रांचे म्हणणे आहे. या पोलीस कारवाई दरम्यान जे दिसलं ते पाहून पोलीस देखील चक्रावून गेले. तर चला जाणून घेऊया या कारवाईत पोलिसांना नेमकं काय सापडलं. या ठिकाणी भेसळयुक्त तूप तयार करण्यासाठी लागणारे पाम ऑइल होते. त्यासोबतच तुपाच्या वासाचा इसेन्स आणि इतर काही घातक रसायन या कारखान्यात पोलिसांकडून हस्तगत करण्यात आली. हे घातक आणि विषारी तूप बाजारातील नामांकित कंपन्यांच्या डब्यांमध्ये भरले जाते. त्यावर हुबेहूब लेबल लावून विकले जाते. यामुळे ग्राहकांना तुपावर कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण होत नाही. पोलिसांनी या कारवाईमध्ये या ठिकाणाहून लाखो रुपयांचे बनावट तूप हस्तगत केले. सोबतच मशिनरी देखील जप्त करण्यात आली. या प्रकरणामध्ये पोलिसांकडून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास आता पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी करत आहेत. मित्रांनो, सध्या मुस्लिम समुदायाचा पवित्र रमजान मास सुरू आहे. त्याचप्रमाणे हिंदू नववर्ष गुढीपाडवा येथील तोंडावर आहे. अशाच सणासुदीच्या प्रसंगाच्या काळात तूपसारख्या पदार्थांची मागणी वाढते. याच गोष्टीचा फायदा ही भेसळखोर लोक उचलतात. त्यामुळे तूप विकत घेताना नेहमी आपल्या विश्वासाच्या दुकानावरूनच घ्या. त्याचप्रमाणे पॅकेजिंगवरील AG मार्क, लोगो आणि बॅच नंबर नीट तपासून घ्या. जर तुम्ही विकत आणलेल्या तुपाचा विचित्र वास आला किंवा रंग वेगळा वाटू लागला तर त्वरितच तक्रार दाखल करा. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता वाढेल. पण मित्रांनो, अशा प्रकारे खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या या आरोपींवर आता कोणती कारवाई केली जाईल? अशा प्रकारे लोकांच्या आरोग्याशी खेळणारी ही भेसळखोरी कधी थांबेल? या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.